नमस्कार. आजच्या या नवीन विश्लेषणात सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बरं, मागच्या वेळेस आपण एक प्रश्न असाच अनुत्तरित ठेवला होता, आठवतंय का? चला, आजचा या माहितीपूर्ण सत्राची सुरुवात त्याच प्रश्नाच्या उत्तराने करूया. तर जास्त वेळ न घेता थेट उत्तराकडे येऊया. याचं अचूक उत्तर आहे सिक्कीम. अगदी बरोबर. सिक्कीमने देशातली पहिली पूर्णपणे डिजिटल आणि कागदविरहित राज्य न्यायपालिका स्थापन करून एक नवा आणि खूपच क्रांतिकारी आदर्श समोर ठेवलाय. न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा असा वापर खरोखरच कमाल आहे, नाही का? आज आपल्याकडे माहितीचा मोठा खजिना आहे आणि तो आपण 5 सुटसुटीत विभागांमध्ये पाहणार आहोत. पहिला, राष्ट्रीय आणि संरक्षण घडामोडी. दुसरा, राज्य धोरणे आणि पर्यावरण. तिसरा, जागतिक व्यापार आणि पुरस्कार. चौथा, महत्त्वाचे दिवस आणि नियुक्त्या. आणि पाचवा, क्रीडा आणि आजचे आव्हान. चला तर मग लगेच सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, राष्ट्रीय आणि संरक्षण घडामोडी. आता हे पहा, देशांतर्गत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेशन फर्स्ट म्हणजेच राष्ट्र प्रथम या संकल्पनेअंतर्गत नुकतीच 7 विशेष आवाहने केली आहेत. यामध्ये वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्यापासून ते पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या तेलाचा वापर कमी करण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे. तसेच पुढचं 1 वर्ष सोने खरेदी आणि परदेश प्रवास टाळण्यावर आणि रासायनिक खतांचा वापर कमी करून वोकल फॉर लोकल स्वीकारण्यावरही त्यांनी भर दिला आहे. हे 7ही मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने नक्की लक्षात ठेवा. आता थोडं नौदलाकडे वळूया. आपल्या नौदलाची जागतिक व्याप्ती किती वेगाने वाढतेय हे यावरून स्पष्ट होतं. GRSC कंपनीने बांधलेली INS सागरध्वनी सध्या व्हिएतनाममधल्या कॅम ब्रान इथे आहे. यामागचा मुख्य उद्देश काय असेल तर सागरी ध्वनिशास्त्र आणि वैज्ञानिक सहकार्य वाढवणे आणि यातूनच DRDOच्या सागर मैत्री उपक्रमाला एक खूप मोठं बळ मिळतंय. पाण्यावरील घडामोडींबद्दलच बोलतोय तर ICGS अछलबद्दल माहिती असायलाच हवी. आपली किनारपट्टी आणखी सुरक्षित करण्यासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय तटरक्षक दलासाठी जी 8 नव्या पिढीतील जहाजे बांधलीत ना, त्या अदम्य श्रेणीतलं हे 5वं अत्याधुनिक आणि प्रचंड वेगवान गस्ती जहाज आहे. हे नाव विसरू नका बरं का. तर संरक्षण क्षेत्राचा हा विभाग संपवताना एक अतिशय महत्त्वाची अपडेट. सत्तेचं एक मोठं हस्तांतरण लवकरच होणार आहे. येत्या 31 मे 2026 पासून व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन हे आपल्या भारतीय नौदलाचे नवे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत. हा मुद्दा नक्की नोट डाऊन करून ठेवा. आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, राज्य धोरणे आणि पर्यावरण. राज्यांच्या धोरणांबद्दल सांगायचं तर एक खूपच रंजक गोष्ट समोर आली आहे. जमीन मालकीची निश्चित कायदेशीर हमी देणारं महाराष्ट्र हे आता देशातलं पहिलंच राज्य ठरणार आहे. येत्या जुलैपासून तिथे लँड टायटलिंग ॲक्ट लागू होईल. या अंतर्गत नागरिकांना एक डिजिटल ID किंवा प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मालमत्तेची फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकारांना यामुळे मोठा आळा बसेल. हे खरंच एक गेम चेंजर पाऊल आहे. आता हा तक्ता पहा. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नुकत्याच जाहीर झालेल्या 42 पंचायत पुरस्कारांचा हा सारांश अतिशय महत्त्वाचा आहे. यात कर्नाटक राज्याने तब्बल 16 पुरस्कार मिळवून आघाडी घेतली आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशानेही यात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. आणि हो, विशेष श्रेणीमध्ये महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील इतका गाव आणि रायगड जिल्ह्यातील खारीविली या ग्रामपंचायतींना मिळालेला प्रथम क्रमांक खरंच अभिमानास्पद आहे. इथून आपण एका थोड्या गंभीर पण तितक्याच महत्त्वाच्या बातमीकडे वळणार आहोत. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आढळणाऱ्या आणि पूर्णपणे जंगलावर अवलंबून असणाऱ्या बैगा ह्या अतिशय असुरक्षित आदिवासी जमातीच्या तब्बल 13 लहान मुलांची नुकतीच वेठबिगारीतून सुटका करण्यात आली आहे. विचार करा, पारंपरिक बेवार शेती करणारा हा समाज आजही मुख्य प्रवाहापासून किती दूर आहे हे या घटनेतून प्रकर्षाने जाणवतं. पण पर्यावरणाचा हा विभाग आपण एका एकदम सकारात्मक आणि उत्साहवर्धक बातमीने संपवणार आहोत. अरुणाचल प्रदेशच्या डी-एरिंग मेमोरियल वन्यजीव अभयारण्यात तब्बल 2 दशकानंतर, पूर्ण 20 वर्षानंतर पुन्हा एकदा वाघाचं दर्शन झालंय. तिथे निसर्गाचं संतुलन पुन्हा प्रस्थापित होत असल्याचा हा किती मोठा आणि आनंददायी पुरावा आहे, नाही का? चला तर मग आता वळूया आपल्या तिसऱ्या विभागाकडे, जागतिक व्यापार आणि पुरस्कार. हा 97 आकडा खूप मोठा आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जेव्हा भारत आणि युरोपियन युनियन दरम्यानचा
प्रलंबित मुक्त व्यापार करार म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट 2027मध्ये सुरू होईल, तेव्हा भारताच्या तब्बल 97% निर्यातीवर युरोपियन बाजारपेठेत आयात शुल्क एकतर कमी होईल किंवा पूर्णपणे माफ होईल. जागतिक पातळीवर या कराराला प्रचंड महत्त्व आहे हे नक्की. आंतरराष्ट्रीय कला क्षेत्रावरही थोडी नजर टाकूया. न्यू साऊथ वेल्सच्या आर्ट गॅलरीने दिला जाणारा 2026चा अतिशय प्रतिष्ठित असा आर्केबाल्ड पुरस्कार नुकताच जाहीर झालाय. आणि तो कोणी जिंकलाय? तर रिचर्ड लुअर यांनी, त्यांच्या उत्कृष्ट व्यक्तिचित्रणासाठी. कला क्षेत्रातील हे महत्त्वाचं नाव नक्की लक्षात ठेवायला हवं. आता पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा विभाग, महत्त्वाचे दिवस आणि नियुक्त्या. अनेक वेगवेगळ्या बातम्या वाचण्याऐवजी अलीकडील सर्व महत्त्वाच्या नियुक्त्यांचा हा सुटसुटीत तक्ता आपण पाहूया. यात 2027च्या जनगणनेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुदर्शन पटनायक, मोसाडचे प्रमुख म्हणून रोमन गोफमन, फिक्कीचे महासचिव म्हणून अनंत स्वरूप आणि नवीन CDS म्हणून NS राजा सुब्रमणी यांची नावे आहेत. शिवाय PV सिंधू आणि K सत्यनारायण राजू यांच्याही नियुक्त्या यात दिलेल्या आहेत. हा तक्ता रिव्हिजनसाठी एकदम परफेक्ट आहे. अगदी त्याचप्रमाणे मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस लक्षात ठेवण्यासाठी हा तक्ता तयार केलाय. 1 मेचा कामगार आणि उज्ज्वला दिवस, 11 मेचा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 22 मेचा आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस आणि 31 मेचा तंबाखू विरोधी दिवस. हे सर्व महत्त्वाचे दिवस एकाच ठिकाणी दिलेत, जेणेकरून ते लक्षात ठेवणं सोपं जाईल. आज 12 मे आहे, त्यामुळे आजचा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस आणि त्याची ह्या वर्षीची थीम तर विशेष अधोरेखित केलीच पाहिजे. आवर नर्सेस, आवर फ्युचर. एम्पॉवर नर्सेस, सेव्ह लाईव्ह्स. परिचारिकांचं सक्षमीकरण आणि आरोग्य व्यवस्थेतील त्यांचं अमूल्य योगदान अधोरेखित करणारी खरोखरच एक अतिशय सशक्त थीम आहे. आत्ता आपण आलोय विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात. विभाग 5, क्रीडा आणि आजचे आव्हान. हा 13 आकडा म्हणजे वेगाचा एक खराखुरा मास्टर क्लास आहे. क्रिकेट रसिकांसाठी तर हा एक अद्भुत क्षण होता. IPLच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सच्या उर्विल पटेलने फक्त 13 चेंडूंमध्ये आपलं वादळी अर्धशतक झळकावलंय आणि यासह त्याने यशस्वी जयस्वालच्या सर्वात वेगवान अर्धशतकाच्या सर्वकालीन विक्रमाची बरोबरी केलीय. खरंच अविश्वसनीय वेग. आणि आता जाता जाता आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे एक अत्यंत रंजक प्रश्न. यापैकी कोणती कंपनी नुकतीच भारताची पहिली स्पेस टेक युनिकॉर्न बनली आहे? पर्याय आहेत पिक्सल, स्कायरूट एरोस्पेस, अग्निकुल कॉस्मॉस की बेलॅट्रिक्स एरोस्पेस. विचार करा आणि याचं अचूक उत्तर खाली कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. पाहायला नक्की आवडेल. नेहमीप्रमाणे पुढच्या विश्लेषणाच्या अगदी सुरुवातीलाच आपण याचं सविस्तर उत्तर पाहणार आहोत. तोपर्यंत ज्ञानाचा हा प्रवास असाच सुरू ठेवूया. धन्यवाद.